टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजधानी दिल्लीमध्ये अखेर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला जी आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, बहुमताचा आकडा पार केलेला आहे। बहुमताचा आकडा पार करणं हे आमचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जे आहे दिल्लीच्या जनतेने प्रचंड कौल दिलेला आहे। लोकांनी झूठ आणि लूटची सरकार होती इथे। केजरीवाल सकाळपासून उठल्यानंतर रात्रीपर्यंत फक्त लोकांबरोबर जे खोटं बोलण्याचं सोडून काही काम करत नव्हते। इथे कुशासन होतं त्यांचं, त्याला जे आहे दिल्लीची जनतेने त्याला मूठ माती देण्याचं ठरवलं आणि भाजपच्या सरकारला इथे स्थापनेसाठी प्रचंड जे आहे जनादेश दिलेला आहे। सर, महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले होते, यंत्रणा चांगली राबवली होती, त्याचं हे यश एकदम आणि बघा इथला जो दिल्लीत राहणारा जो मराठी माणूस आहे तो मराठी माणूस भाजप सोबत तो उभा राहिला। देवेंद्रजी आले आणि देवेंद्रजी इथे सभा झाली, त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम जे आहे लोकांवर झाला आणि लोकांनी जे प्रचंड कौल जे आहे ते भाजपचं समर्थन दिलेलं आहे। काँग्रेसच्या अपयशाबद्दल काय सांगाल? आकडा पिछाले दुसऱ्यांदा त्यांना जे आहे खातं सुद्धा त्यांना उघडता आलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलून जे आहे वेळ वाया घालवण्यासारखा आहे। अजित पवार तुमच्या सोबत आहेत महाराष्ट्रामध्ये, मात्र त्यांनी देखील उमेदवार उभे केले होते, एकही उमेदवार निवडून ठीक आहे, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या लोकांनी एखादा ठरवलं असेल उभा करण्यासाठी, पण शेवटी जे आहे सगळं जनतेला हे जे आहे निर्धार करायचं असतं। जी आश्वासनं दिली होती भाजपनं ती आता सगळी पूर्ण होणार का? कुठेही ज्या भागात भाजप जाते आणि भाजप हा आश्वासन देत नाही, संकल्प घेते। आमचा संकल्पपत्र असतो ते घोषणापत्र असतो, त्यामुळे सगळ्या संकल्प पूर्ण करणं हा भाजपचा जे आहे निर्धार आहे आणि ते सगळे संकल्प जे आहे पूर्ण करतील। यानंतर आता बिहारची विधानसभा निवडणूक ते पण सध्या जे भाजपच्या विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास प्रेम शुक्ला यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।